ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था संचलित संजीवनी प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता पहिली दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या पेपरची आज आपण अचूक उत्तरसूची पाहणार आहोत। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। विषय मराठी। प्रश्न 1, खाली दिलेल्या चित्राची सुरुवात कोणत्या अक्षराने होते? तर इथे ऐरणीचे चित्र दिलेले आहे। तर पर्याय पाहूया। पर्याय 1 ए, पर्याय 2 ऐ, पर्याय 3 ॲ, पर्याय 4 आ। तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2। प्रश्न दुसरा, खालील रिकाम्या जागी योग्य अक्षर लिहून अर्थपूर्ण शब्द बनवा। तर इथे एक चित्र दिलेले आहे। तर रिकाम्या जागी कोणते अक्षर घातले असता योग्य शब्द बनेल आपल्याला विचारलेले आहे। तर इथे ई हे अक्षर घातले असता इरले हे योग्य शब्द बनेल। तर पर्याय पाहूया। तर ई हे अक्षर आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसून येते, त्यामुळे याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 3, खालील शब्दसाखळी पूर्ण करण्यासाठी कोणत्या चित्राचा पर्याय योग्य ते निवडा। तर इथे बघा आपल्याला चित्र दिलेले आहेत। पहिला चित्र आहे इमारत, त शेवटचा अक्षर येते त, दुसरा तबला, तबल्याचं शेवटचे अक्षर ला, लाकूड, लाकूड। तर आता ड पासून सुरू होणारे चित्र आपल्याला शोधावे लागेल। तर पर्याय क्रमांक 1 मध्ये ढग, 2 घंटा, 3 बादली, 4 डब्बा। त्यामुळे याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4, समानार्थी शब्दाची अचूक जोडी ओळखा। पर्याय 1 ढग मेघ, 2 आभाळ माया, 3 जमीन आकाश, 4 गगन पाऊस। तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 1 ढग मेघ। प्रश्न क्रमांक 5, फासे कोणत्या खेळात वापरत नाहीत? पर्याय 1 सापशिडी, पर्याय 2 व्यापार, पर्याय 3 बुद्धिबळ, पर्याय 4 लुडो। तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 बुद्धिबळ। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कशाचे बी मोठे असते? पर्याय 1 फणस, पर्याय 2 बोर, पर्याय 3 आंबा, पर्याय 4 जांभूळ। तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 आंबा। प्रश्न 7, खाली दिलेल्या चित्रासाठी शुद्ध शब्द कोणता? तर इथं चित्रामध्ये आपल्याला लसूणचे चित्र दिलेले आहे। तर यासाठी शुद्ध शब्द आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसून येईल, त्यामुळे याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 8, बरोबर जोडी ओळखा। पर्याय 1 मध्ये समईचे चित्र दिलेले आहे। ते समई, ते समईऐवजी इथे आपल्याला ती समई असे असायला पाहिजे होते। पर्याय 2 बगळा, ती बगळा, ती बगळा न येता येते तो बगळा असे पाहिजे। पर्याय क्रमांक 3 मध्ये बंदूक, तो बंदूक, तो बंदूकऐवजी ती बंदूक असे पाहिजे। पर्याय क्रमांक 4 ते पान, हे पर्याय बरोबर आहे, त्यामुळे याचे अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 9, उदर या शब्दात कोणती स्वरचिन्हे वापरल्यास योग्य शब्द तयार होईल? उदर या शब्दामध्ये अनुस्वार व दुसरी वेलांटी ही स्वरचिन्हे वापरल्यास आपल्याला उंदीर हा योग्य शब्द मिळतो, त्यामुळे याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 10, गोगलगाय या शब्दापासून कोणता शब्द तयार होणार नाही? पर्याय 1 गाय, पर्याय 2 गोल, पर्याय 3 गार, पर्याय 4 गय। तर गोगलगाय या शब्दापासून गार हा शब्द तयार होणार नाही, त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3। प्रश्न 11, जसे वाघाची डरकाळी तसे म्हशीचे। पर्याय 1 खिंकाळणे, खिंकाळणे हे घोड्याचे असते। पर्याय क्रमांक 2 हंबरणे, हंबरणे हे गायीचे असते। पर्याय क्रमांक 3 चित्कारणे हे हत्तीचे असते। पर्याय क्रमांक 4 रेकणे, रेकणे हे म्हशीचे असते, त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 12, दिलेल्या चित्रासाठी योग्य समूहदर्शक शब्द निवडा। पर्याय 1 थप्पी, पर्याय 2 चळत, पर्याय 3 रास, पर्याय 4 पुडके। तर इथं आपल्याला नोटांचे चित्र दिलेले आहेत। नोटांच्या समूहासाठी पुडके हा समूहदर्शक शब्द येतो, त्यामुळे याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 13, आपला राष्ट्रीय सण कोणता? पर्याय 1 दसरा, पर्याय 2 नाताळ, पर्याय 3 बालदिन, पर्याय 4 प्रजासत्ताक दिन। तर याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 4 प्रजासत्ताक दिन। प्रश्न 14, खालील चुकीची जोडी ओळखा। पर्याय 1 घरमाशी पोळे, पर्याय 2 मुंगी वारूळ,
पर्याय 3 कोळी जाळे, पर्याय 4 गाय गोठा. तर यातील चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 1 घरमाशी पोळे. मधमाशीसाठी घरदर्शक शब्द पोळे हा आहे, त्यामुळे याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. प्रश्न 15वा. खालील प्रश्नात वर्तुळात कोणते अक्षर घातल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतील? तर इथे आपल्याला वर्तुळामध्ये सा हे अक्षर म्हणजेच पर्याय क्रमांक 3 मधील सा हे अक्षर घातले असता सागर, सावली, सामान हे 3 अर्थपूर्ण शब्द तयार होतील, त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 सा. विषय गणित. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी संख्यांचा बरोबर क्रम कोणता? पर्याय 1 45, 46, 43, 44. पर्याय 2 59, 50, 51, 52. पर्याय 3 49, 50, 51, 52. पर्याय 4 63, 34, 65, 66. तर याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 17. क्रमाने येणारी मधली संख्या कोणती? 65, 66, डॅश 68. पर्याय 1 77, पर्याय 2 67, पर्याय 3 37, पर्याय 4 64. तर इथं मधली संख्या येणार पर्याय क्रमांक 2 67. प्रश्न 18. रिकाम्या जागी येणारा पर्याय ओळखा. 37 चौकट दशक चौकट एकक. पर्याय 1 2 7, पर्याय 2 7 3, पर्याय 3 7 2, पर्याय 4 3 7. तर याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4 3 दशक 7 एकक. प्रश्न 19. चुकीच्या जोडीचा पर्याय ओळखा. पर्याय 1 53 53, पर्याय 2 35 35, पर्याय 3 84 83, पर्याय 4 92 92. तर याचं चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 3 84 83 अशी दिलेली आहे, त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20. दोन संख्यांची बेरीज 12 आहे, त्यातील एक संख्या 5 आहे, तर दुसरी संख्या ओळखा. पर्याय 1 5, पर्याय 2 6, पर्याय 3 7, पर्याय 4 8. तर 12 मधून 5 वजा केले तर आपल्याला दुसरी संख्या मिळेल 7, त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 7. प्रश्न क्रमांक 21. एका झाडावर 3 पक्षी होते, तेथे 5 नवीन पक्षी येऊन बसले व 2 पक्षी उडून गेले, तर आता झाडावर किती पक्षी असतील? तर बघा, झाडावर अगोदर 3 पक्षी होते, 5 पक्षी नवीन येऊन बसले, एकूण झाले 8. त्यातील 2 पक्षी उडून गेले, 8 मधून 2 गेले 6. तर आता झाडावर किती पक्षी असतील? 6. तर पर्याय पाहूया. पर्याय 1 8, पर्याय 2 7, पर्याय 3 9, पर्याय 4 6. त्यामुळेच अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4 6. प्रश्न 22. सर्वात उंच वाढणारे झाड कोणते असते? पर्याय 1 आंबा, पर्याय 2 चिक्कू, पर्याय 3 नारळ, पर्याय 4 पेरू. तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 नारळ. प्रश्न 23. संख्या आणि चिन्ह वापरून खालील उदाहरण तयार करा. 2 अधिक 7 बरोबर 9 येते. तर संख्या व चिन्ह वापरून आपल्याला उदाहरण तयार करायचे आहे. 2 अधिक म्हणजेच बेरजेचे चिन्ह येणार, अधिक 7 बरोबर 9 येते. तर अशा प्रकारची रचना आपल्याला कोणत्या पर्यायात पाहायला मिळेल? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला अशा प्रकारची रचना पाहायला मिळेल, त्यामुळे याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी 20 रुपयाचे सुट्टे कोणते आहेत? पर्याय 1 5 रुपये अधिक 2 रुपये अधिक 10 रुपये. यांची बेरीज केली असता आपल्याला किती रुपये मिळतील? हे 17. म्हणजे हे 20 रुपयाचे सुट्टे नाहीत. पर्याय 2 10 अधिक 5 अधिक 5, 10 अधिक 5 अधिक 5 20, म्हणजे हे 20 रुपयाचे सुट्टे आहेत. तिसरा पर्याय पाहूया. 5 अधिक 10, 5 अधिक 10 किती होतात? 15. पर्याय 4 10 अधिक 2 किती होतात? 12. त्यामुळे ह्याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 25. 3चा टप्पा असणारा पर्याय ओळखा. पर्याय 1 12 15 17, पर्याय 2 10 12 15, पर्याय 3 16 19 22, पर्याय 4 16 18 21. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये 16 19 22 यामध्ये आपल्याला 3चा टप्पा दिसून येतो, त्यामुळे याचे उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 26. खालील दिलेल्या चित्रावरून तयार होणारी संख्या पर्यायामधून निवडा.
इथे आपल्याला चौकटी चित्र दिलेले आहेत. तर पहिल्या चौकटीमध्ये 10 फुले, दुसऱ्या चौकटीमध्ये 10 फुले व तिसऱ्या चौकटीमध्ये 5 फुले दिलेली आहेत. 10 + 10 + 5 यांची बेरीज केली असता आपल्याला 25 ही संख्या मिळेल. तर आता पर्याय पाहूया. पर्याय 1 35, पर्याय 2 75, पर्याय 3 25, पर्याय 4 45. तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 25. प्रश्न क्रमांक 27. चुकीचा पर्याय ओळखा. पर्याय 1 5.6 एकक. 5.6 एकक म्हणजेच 56 ही संख्या होईल, त्यामुळे हा चुकीचा पर्याय आहे. पर्याय दुसरा 1.5 एकक बरोबर 15 हा पर्याय बरोबर आहे. पर्याय 3 8.3 एकक बरोबर 83 हा पण पर्याय बरोबर आहे. पर्याय 4 9 दशक बरोबर 90 हा पण पर्याय बरोबर आहे. त्यामुळे चुकीचा पर्याय येणार पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 28. 84 या संख्येचे लेखन खालील कोणत्या प्रकारे करू शकता. पर्याय 1 8 एकक 4 दशक हे चुकीचे होणार. पर्याय 2 8 दशक 4 एकक हे योग्य प्रकारे आहे. पर्याय 3 मध्ये 84 एकक. 84 एकक म्हटलं तरी 84 ही संख्या मिळते. पर्याय क्रमांक 4 पर्याय 2 व 3 बरोबर, त्यामुळे अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4 पर्याय 2 व 3 बरोबर. प्रश्न क्रमांक 29. सर्वात लहान संख्या कोणती. पर्याय 1 5.0 एकक म्हणजेच 50. पर्याय 2 3.9 एकक म्हणजेच 39. पर्याय 3 2.8 एकक म्हणजेच 28. पर्याय 4 6.3 एकक म्हणजेच 63. तर आपल्याला काय विचारलेले सर्वात लहान संख्या. तर सर्वात लहान संख्या आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये म्हणजेच 28 ही संख्या मिळते, त्यामुळे अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 30. झुरळाला पाय डॅश. तर इथं आपल्याला झुरळाला किती पाय असतात हे विचारलेले आहे. पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 8, पर्याय क्रमांक 3 6, पर्याय क्रमांक 4 4. तर याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 6. विषय इंग्रजी. प्रश्न 31. लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट इंग्लिश वर्ड फॉर इट. दिलेल्या चित्रासाठीचा इंग्रजीतील शब्द पर्यायातून निवडा. तर इथे आपल्याला चित्रामध्ये सिकलचे चित्र दिलेले आहे. तर पर्याय पाहूया. पर्याय 1 स्पेड, पर्याय 2 स्टिक, पर्याय 3 सिकल, पर्याय 4 सॅक. तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 सिकल. प्रश्न 32. खालीलपैकी बायसनचे चित्र कोणते. बायसन म्हणजे गवा. तर चित्रे पाहूया. तर आपल्याला बायसनचे चित्र पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसेल, त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 33. क्लक क्लक आवाज कोणाचा असतो. पर्याय क्रमांक 1 हेन, पर्याय क्रमांक 2 डक, पर्याय क्रमांक 3 कॅट्स, पर्याय क्रमांक 4 काऊ. तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 1 हेन. प्रश्न क्रमांक 34. फाइंड आउट द ऑड वन. वेगळा पर्याय निवडा. पर्याय 1 टिंडा, पर्याय 2 लोटस, पर्याय 3 टोमॅटो, पर्याय 4 रॅडिश. टिंडा, टोमॅटो, रॅडिश हे भाज्या आहेत, तर लोटस हे फूल आहे, त्यामुळे याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. प्रश्न 35. वेगळ्या अक्षराने सुरू होणारे चित्र कोणते. तर इथे पर्यायामध्ये आपल्याला चित्र दिलेले आहेत. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला टॅपचे चित्र दिलेले आहे TAP. पर्याय क्रमांक 2 मध्ये टॉपचे चित्र दिलेले आहे TOP. पर्याय क्रमांक 3 मध्ये पॅनचे चित्र दिलेले आहे PAN व पर्याय क्रमांक 4 मध्ये टेबलचे चित्र दिलेले आहे TABLE. तर वेगळ्या अक्षराने सुरू होणारे चित्र आहे पर्याय क्रमांक 3 मधले पॅन, त्यामुळे अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न 36. गुरुवार म्हणजे पर्याय 1 ट्यूजडे, पर्याय 2 वेनसडे, पर्याय 3 सॅटरडे, पर्याय 4 थर्सडे. त्यामुळे याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 4 थर्सडे. प्रश्न 37. खालीलपैकी क्रोचा रंग कोणता. क्रो म्हणजे कावळा. पर्याय 1 व्हाईट, पर्याय 2 ब्लॅक, पर्याय 3 येल्लो, पर्याय 4 ग्रीन. तर याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 ब्लॅक. प्रश्न क्रमांक 38. चित्रातील व्यक्ती कोण आहे. चित्रामध्ये आपल्याला लोहाराचे चित्र दिलेले आहे. तर आता पर्याय पाहूया. पर्याय 1 पॉटर, पॉटर म्हणजे कुंभार, पर्याय 2 ब्लॅकस्मिथ, ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार, पर्याय क्रमांक 3 टेलर, टेलर म्हणजे शिंपी, पर्याय क्रमांक 4 स्वीपर, स्वीपर म्हणजे झाडूवाला साफसफाईवाला. त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2.
प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी स्वीपची कृती कोणती? स्वीप म्हणजे झाडू मारणे. तर इथे आपण पर्याय पाहिले असता आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये स्वीपची कृती दिसून येते. त्यामुळे याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. प्रश्न 40. चुकीचा पर्याय निवडा. पर्याय 1 7 7, पर्याय 2 12 12, पर्याय क्रमांक 3 6, पर्याय क्रमांक 4 8 8. तर इथं आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये चुकीचा पर्याय दिसून येतो. त्यामुळे याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. विषय बुद्धिमत्ता. प्रश्न क्रमांक 41. 4 3 2 6 5 3 1 5 2 7 4 या अंकमालिकेतील डावीकडून चौथ्या व 6व्या अंकाची एकूण बेरीज किती? तर डावीकडून चौथ्या क्रमांकावर कोणता अंक येतोय? 6 व 6व्या क्रमांकावर कोणता अंक येतोय? 3. 6 अधिक 3 यांची बेरीज किती येणार? 9. तर पर्याय पाहूया. पर्याय 1 8, पर्याय 2 9, पर्याय 3 7, पर्याय 4 10. तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 9. प्रश्न 42. शेजारील आकृतीत किती त्रिकोण आहेत? तर त्रिकोण पाहूया आपण. 1 2 3, हा 4, हा 5, हा 6 7 8, हा 9. तर शेजारील आकृतीत 9 त्रिकोण आहेत. पर्याय पाहूया. पर्याय 1 8, पर्याय 2 9, पर्याय 3 10, पर्याय 4 7. तर याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 9. प्रश्न क्रमांक 43. गटात न बसणारा पर्याय निवडा. पर्याय 1 सूर्य, पर्याय 2 चंद्र, पर्याय 3 बल्ब, पर्याय क्रमांक 4 चांदणे. तर सूर्य, चंद्र, चांदणे हे निसर्गनिर्मित घटक आहेत. तर बल्ब हे मानवनिर्मित घटक आहे. त्यामुळे वेगळा पर्याय येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 44. खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायामधून निवडा. तर आपल्याला प्रश्नाकृतीमध्ये तंतोतंत जुळणारी आकृती ही पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसून येईल. त्यामुळे याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 45 व 46 साठी सूचना. खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. तो ओळखून प्रश्न सोडवा. प्रश्न 45. महादेव बेल, गणपती प्रश्नचिन्ह. महादेवाला बेल वाहतात त्याचप्रमाणे आणि गणपतीला आपण काय वाहतो? पर्याय पाहूया. 1 तुळस, पर्याय 2 कोरफड, पर्याय क्रमांक 3 दुर्वा, पर्याय क्रमांक 4 धोत्रा. त्यामुळे याचा अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 दुर्वा. प्रश्न क्रमांक 46. 424 5 846 प्रश्नचिन्ह. तर आता आपल्याला ह्या 424 या संख्येतील अंकांची बेरीज व्हा. 4 अधिक 2 अधिक 4 बरोबर 10. 10चं निम्म 5. त्याचप्रमाणे 8 अधिक 4 अधिक 6, 8 आणि 4 12, 12 आणि 6 18. 18च्या निम्म काय येणार? 9. तर पर्याय पाहूया. पर्याय 1 10, पर्याय 2 9, पर्याय 3 7, पर्याय 4 8. त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 9. प्रश्न क्रमांक 47. चित्राचा आकृतिबंध पूर्ण करा. तर इथे बघा आपल्याला एक चित्राचा आकृतिबंध दिलेला आहे. तर चित्रे पाहूया. चिमणी, मोर, गरुड, बगळा. चिमणी, मोर, मग प्रश्नचिन्हाच्या जागी येणार गरुड, पुढे आहे बगळा. तर पर्याय पाहूया. पर्याय 1 चिमणी, 2 पोपट, 3 गरुड. त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 गरुड. प्रश्न क्रमांक 48. गटाशी जुळणारे पद ओळखा. वासरू, शिंगरू, छावा. पर्याय 1 रेडकू, पर्याय 2 पागा, पर्याय 3 ताटवा, पर्याय 4 गाय. तर याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 1 रेडकू. प्रश्न क्रमांक 49. इंग्रजी अक्षरमालेत जे या अक्षराच्या उजवीकडील 5वे अक्षर कोणते? तर इंग्रजी अक्षरमालेमध्ये जे या अक्षराच्या उजवीकडील 5वे अक्षर ओ हे आहे. त्यामुळे पर्याय पाहूया. पर्याय 1 ई, पर्याय 2 यल, पर्याय 3 ओ, पर्याय 4 पी. तर उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 ओ. प्रश्न क्रमांक 50. खालील कोणती संख्या अक्षरात लिहिताना सर्वात जास्त जोडाक्षरे येतील? पर्याय 1 62, पर्याय 2 50, पर्याय 3 92, पर्याय 4 15. तर पर्याय क्रमांक 3 92 ही संख्या लिहिताना जास्त जोडाक्षरे येतात. त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.